नमस्कार, मी गोपी मिसाळ. उल्हासनगरकरांनो, तुमच्या खिशातून गेलेल्या 65 लाख रुपयांचा हिशेब तुम्हाला माहिती आहे का? शहरात रस्ते पूर्ण, पाण्याच्या तक्रारी, स्वच्छतेचे प्रश्न आणि दुसरीकडे 65 लाखांचा गुवाहाटी अध्ययन दौरा. हा दौरा खरंच प्रशिक्षणासाठी होता की जनतेच्या मनात निर्माण झालेले प्रश्न योग्य आहेत? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी या दौऱ्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा सवाल आहे की प्रशिक्षणासाठी गुवाहाटीच का, मुंबईत किंवा महाराष्ट्रात प्रशिक्षण होऊ शकत नव्हतं का? जनतेच्या पैशाचा प्रत्येक रुपया अशा पद्धतीने खर्च करणं योग्य आहे का? मात्र दुसरी बाजूही आहे का? महापौर अश्विनी निकम यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हा अधिकृत अध्ययन दौरा होता. नव्या नगरसेवकांना प्रशासनाची माहिती मिळावी म्हणून तो आयोजित करण्यात आला. सर्व खर्च नियमानुसार झाला असून विरोधक दिशाभूल करत आहेत असा त्यांचा दावा आहे. आता प्रश्न माझा नाही, प्रश्न प्रत्येक करदात्याचा आहे. 65 लाखांचा खर्च झाला, त्यातून शहराला नेमका काय फायदा झाला? या दौऱ्याचा संपूर्ण खर्च, मंजुरी आणि अहवाल जनतेसमोर जाहीर होणार का? तुम्हाला काय वाटतं? हा खर्च योग्य होता की नाही? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. मी गोपी मिसाळ. धन्यवाद.